तुम्हाला काही देऊ शकले नाही, उलट मी तुम्हाला उपद्रव केला, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला शिव्या दिला, तुम्हाला जड शब्द बोलले, मला क्षमा करा. मी फार अभागी आहे, मी स्वतःला ती दूषणं देत गेली. समर्थ म्हणाले, असं का म्हणते माऊली तू? अगं हे बघ, तुझे सकाळी केलेला पराक्रम आहे ना, त्या पराक्रमाने आज मंदिरामध्ये सगळा प्रकाश आहे. ते म्हणलं काय नक्की मला सांगा ना, काय तुम्ही सकाळी माझ्या अंगावर काय मारलं? म्हणजे कापडी गोळा जो पुढे सरवायला घेतलेला मातीचा तो मारला ना, तो मी आणला, धुतला आणि त्याच्या वाती बनवल्या. तुम्ही मारलेला कापडी गोळा त्यांच्या वाती करून या मंदिरामध्ये लावला. एवढे मोठे उपकार केले. त्या माऊलीने खाली मान घातली आणि समर्थांच्या चरणावरती नतमस्तक झाले. का सांगा? केवढा मोठा त्याग आहे. वास्तविक आपण किती रागवलो असतो, पण समर्थांना तिचा राग आला नाही. उलट त्यांनी मारलेल्या कापडी गोळ्याचा त्यांनी वाती केल्या आणि मंदिरामध्ये म्हणजे संध्याकाळी कापड नव्हतं वातीला, एवढं उपकार केले तुम्ही. आणखी ती माऊली खंडित झाली. काय संतांचे उपकार असतील त्या समाजावरती, आलं का लक्षात? आपल्या जीवनामध्ये तेच आपल्याला सांगतात बाबांनो, की आपल्या जीवनामध्ये उठा जागे वाऱ्याचा स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. आपल्या बरोबर काही येणार नाही. आपण केलेली भक्ती, आपण केलेला परमार्थ, आपण केलेले परोपकार आणि या समाजामध्ये जोडलेली माणुसकी आणि हाताने केलेला दान धर्म, बाकी आपल्या बरोबर काही येणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी करोडो रुपये बाहेर काढले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कातकरवाडीतला एकही माणूस मेला नाही. पैसा गाड्यांची सगळं जाग्यावर राहणार आहे. ते असूनही काय सगळं आपल्याजवळ असावं, पण असंच असताना मी ज्याच्यामुळे दोन गोष्टी महत्वाच्या, ज्या भगवंताने मला जन्माला घातलं त्या आणि मला एक दिवस चांगलं मरण यावं. मरणासारखा चांगला दिवस जगात आपल्या जीवनातला दुसरा नाही. माऊलीने दोनच सांगितले सोहळे, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंत्या ज्या पुरी. एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. हा मृत्यूचा सोहळा आपल्या हातामध्ये आहे. जन्म कधी कुठे कसा येईल माहित आहे, म्हणून समर्थांची होवे धन्य धन्य अवतर देव. येथील अपूर्णता पाहून जो केले परमार्थ तो पावे सिद्धिते. मन द्या स्वाधीन सहसा नवे पराधीन, परोपकारे झिजून कीर्ती रूपे व्हावा. आपल्या हातात आहे. हे सार्थकी लावायचं का निरर्थक संपवायचं, हे कारणी लावायचं का अकारणी संपवायचं, याच्यापेक्षा सोपं बोलू, याचं सोनं करायचं का याची माती करायचं, आपल्या हातात आहे. एक म्हणून मी नेहमी सांगतो, रात्री बोललो सकाळी म्हणालो, माणूस हे जीवन म्हणजे एका जंक्शन स्टेशन वरती आपण उभे आहोत. आलं का लक्षात? आपल्याला कुठल्या गाडीमध्ये बसायचं याचा विचार आपल्याकडे आहे. एवढंच आपल्या हातामध्ये दिलंय. म्हणून समर्थाने केवढा मोठा विचार, एक विशाल विचार त्या माऊलीच्या समोर ठेवला. त्या दिवशी ती माऊली आपल्या जीवनामध्ये चांगलं जगायला शिकली, चांगलं वागायला शिकली. त्याच्यातून समर्थांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं. तिच्यावर चिडले नाही, तिच्या समोर बोलून काय केलं? सहज बोलणे हितोपदेश सायास शिकविती. सायास केलं आणि प्रत्येकाला त्यांनी शिकवलं. पुन्हा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आपल्याला तेच सांगते की या जगातला सगळ्यात मोठा दाता जर कोण असेल, कोण दाता आहे? अरे देवानी दिलेलं भौतिक दान ते सुद्धा नशिवंत आहे, पण आमच्या संतांनी दिलेलं ते कल्पांती सरेल. कृपादान केले संती ते कल्पांती सरेना. कल्प समजत नाही. मला म्हणजे मला एकदा समाज पुरस्कार जेव्हा मला 9 मेला दिला, तेव्हा त्यांनी मला हा पुरस्कार अभिमान करून दिला. त्यावेळेस मला त्यांनी 2 प्रश्न विचारले मला की या जगामध्ये आज सगळं चाललंय, कीर्तन चालले, प्रवचन चालले, झी टीव्हीला चालले, सगळ्या चॅनलवरती कीर्तन आहे, प्रबोधन आहे, प्रवचन आहे, सत्य जोरात चाललंय, महाराजांची काही कमी नाही, तरी सुद्धा आज तरुण समाज परमार्थाकडे का वळत नाही? त्याचं कारण मी सांगितलं. त्या दिवशी मी फणसवाडीतच मला वाटतं पूजा करून 3 मेला मी निघालो होतो पंढरपूरला कीर्तन. उद्या